सर्वेपि सुखिनः सन्तु। नमस्कार। श्रावण महिना आला की अनेक व्रतवैकल्य सुरू होतात। त्यातील एक म्हणजे जिवंतिका पूजन। हे जिवंतिकेचं पूजन श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी करतात। हे जिवंतिकेचे पूजन म्हणजे जिवत्यांची पूजा कशी करतात, का करतात याविषयीची सगळी माहितीपूर्ण असलेला व्हिडिओ मी आधीच केलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जिवंतिका पूजनाविषयीची जी काही शंका आहेत किंवा माहिती नाही त्याविषयी थोडंसं सांगणार आहे। काही प्रश्नांची उत्तरे मी इथे सांगणार आहे। जिवंतिका पूजनासाठी आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारची चित्र मिळतात। त्या चित्रामध्ये 2-3 प्रकारची चित्र अशी मिश्र असलेली असतात। मग त्या सगळ्यांची पूजा करायची किंवा त्या चित्रांचा अर्थ काय? त्या जिवतीच्या चित्रामध्ये श्रीकृष्णाचे चित्र असतं। काही जण त्याची कृष्णाची पूजा ही गोकुळाष्टमीला सुद्धा करतात। त्या चित्रामध्ये दुसरं चित्र असतं नृसिंहाचं। ज्यावेळेला नृसिंह जयंती असते त्यावेळी त्याचे चित्र पूजलं जाणं हे बरोबर आहे, परंतु त्या जिवतेच्या चित्रात ते चित्र समाविष्ट केलेलं असतं। आणखीन एक चित्र असतं, त्यामध्ये एका भागामध्ये वाघावरील बृहस्पती आहे आणि दुसऱ्याकडे हत्तीवरील बुध आहे असं चित्र असतं। हे जोड चित्र पण स्वतंत्र पण मिळतं आणि त्या चित्रामध्ये पण असतं। मग आता ह्या चित्रांची पण पूजा करायची का? तर या वाघावरील बृहस्पती आणि हत्तीवरील बुध यांची बुधवारी आणि गुरुवारी पूजा करायची असते। आता वास्तविक ह्या नृसिंह किंवा कृष्ण किंवा कालिय मर्दनाचा कृष्ण, त्याबरोबर बृहस्पती बुध ह्यांची पूजेचा आणि शुक्रवारच्या जिवंतिकेच्या पूजेशी काहीही संबंध नाही आहे। मग आपण ओघाने त्यांचीही पूजा करतो आणि केली तरी काही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तसा काहीच नाही आहे। एकत्र स्वरूपातला चित्राचा कागद मिळतो आणि त्याची पूजा ही ओघात केली जाते। पण मुख्य पूजन हे जिवंतिकाचे चित्र जे महत्त्वाचं आहे त्याचंच असतं। ते कोणतं चित्र? तर त्यामध्ये 7 माता आणि 7 बाळं आहेत। ते चित्र हे वास्तविक खरं पूजनाचं चित्र आहे। त्या जिवंतिकेच्या ज्या फोटोला पुष्पमाला किंवा पत्रांची माला का बांधतात? तर ही माला म्हणजे मानवी आयुष्याचे प्रतीक आहे। आयुष्याची दोरी घट्ट होण्यासाठी जिवंतिकेचे पूजन आहे हे यातनं सांगायचं असतं। जिवंतिकेचे पूजन शुक्रवारी करतात त्यावेळेला पुरणाचे 5 दिवे केले जातात। तर हे 5 दिवे करून त्याची आरती देवीला करतात आणि मुलांनाही ओवाळतात। त्यांचे आयुष्य निरोगी आणि दीर्घायुष्य होणं हे त्याच्या मागची भावना आहे। मग जर बाळ आपलं मूल आपल्या जवळ नसेल, कामानिमित्त, नोकरीच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्तानं बाहेरगावी असेल तर मग काय करायचं? तर अशा वेळी आपलं मूल ज्या दिशेकडे आहे त्या दिशेकडे तोंड करून त्या 5 पुरणाच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे। ह्या पुरणाच्या दिव्यांची आरती हे शुक्रवारी आपल्याला जमली, प्रत्येक शुक्रवारी श्रावणातल्या केली तरी चालेल, नाही जमलीत तर एखाद्या शुक्रवारी करायची। आणि ओवाळताना असं म्हणायचं की हे जिवंतिके देवी, जिथे माझं बाळ असेल तिथे तू त्याचं रक्षण कर। हे संतान आयुष्यवर्धक म्हणून जिवंतिकेचं व्रत आहे, त्यामुळे पुरणाचा स्वयंपाक करणं हे एक आवश्यक गोष्ट आहे। जिवंतिका व्रत करणाऱ्यांनी असा कुठले कपडे घालावे, वस्त्र नेसावे असं काही नियम नाही आहे, परंतु शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालणं हे टाळायचं असं मान्यता आहे। कारण पिवळा रंग हे वर्ण हा पित्तविकाराचं कारक आहे, म्हणून शक्यतो पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण करत नाही। त्या जिवंतिकेचे जो चित्र मिळतं त्याचे काही जण फ्रेम करून ठेवतात काचेमध्ये, कारण प्रत्येक वेळेला तो पेपर मिळतो तसं नाही। मग ते योग्य आहे का असं पण विचारलं जातं। काही ठिकाणी हे जे 4 शुक्रवार पूजन झालं की गणपती आणि गौरीचं विसर्जन करतात, त्यावेळेला जिवंतिकेचे पूजा केलेले हा कागद विसर्जन करतात। काही अमावस्येच्या आधी विसर्जन करतात, कारण त्याच्यावर नृसिंहाचं चित्र असतं त्यामुळे त्याच्या आधीच विसर्जन केलं जातं। काही जण हे चित्र फ्रेम करून ठेवतात।
वास्तविक असं आहे की ठराविक काळापुरती किंवा विशिष्ट निमित्ताने केलेली पूजलेल्या ज्या मातीच्या मूर्ती असतात आणि ह्या चित्राचे कागद असतात, जसं काही किंवा हादगा, बुध, बृहस्पती, नागदेवता, वटवृक्ष असे जे पेपर असतात, कागद असतात आणि मातीच्या मूर्ती, ही तेवढ्यापुरती पूजा केलेली असते आणि त्यांचं वाहत्या पाण्यात विसर्जन होणं हे बरोबर आहे. कारण हे नैमित्तिक व्रतवैकल्य आहेत. त्यांचं आवाहन, स्थापन, पूजा हे केल्यावर तेवढ्यापुरतीच ती दैवता सूक्ष्म रूपाने तिथे राहत असतात. विशिष्ट कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यातर आपण उत्तरपूजा किंवा अक्षता वाहून विसर्जन करतो आणि मग ती पाण्यात विसर्जन करणं हे संयुक्तिक आहे.